हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी. सो आज 30 जुलैला त्यांचा फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. सो त्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला सीट व्हॅकन्स सीट पण समजणार आहे, त्याचं पण सीट मॅट्रिक्स येईल. सो हे दोन्ही पण इम्पॉर्टंट असतात. फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येऊनच जाईल, तुमचं प्रोव्हिजन मध्ये आलं असेल तर. सो त्यामुळे थोडासा नंबर काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो, कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो. आणि त्यासोबतच तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की सीट मॅट्रिक्स, म्हणजे की आपल्या कॅटेगरीनुसार किती आपल्याला सीट व्हॅकंट आहे आणि ज्या ज्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीनुसार सीट व्हॅकंट आहे त्याच कॉलेजला आपल्याला प्रेफरन्स दिला पाहिजे. ज्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीसाठी सीटच नाहीये ते कॉलेज टाकून काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे तो सीट मॅट्रिक्स जो आहे, व्हॅकंट सीट मॅट्रिक्स, तो प्रॉपरली अनालिसिस करणे इम्पॉर्टंट आहे. सो जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी आता तुमचं ऍडमिशन तर होईलच 10-15 दिवसामध्ये पुढच्या, बट त्यानंतर तुमचं लगेच नोव्हेंबरमध्ये एक्झाम असते. नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या स्टार्टिंग मध्ये तुमची एक्झाम असते. तुमच्याकडे भरपूर सारा टाइम जो आहे तो कमी आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करावं लागेल. त्यासाठी एक ग्रुप बनवलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप. तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि त्याच ग्रुपमध्ये जसंही तुम्हाला फायनल मेरिट लिस्टची अपडेट येईल, त्यानंतर लगेच डायरेक्टली लिंक त्या ग्रुपमध्ये पोस्ट केली जाईल. सो आता बघा की आपल्याला काय बघायचं आहे. पुन्हा एकदा मी डेट एक्सप्लेन करतो तुम्हाला. तुम्हाला माहिती असतीलच, तरी पण भरपूर वेळा आपलं कन्फ्युजन होतं, म्हणून मी सांगतो. इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जर आपण गेलो तर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती, कधी लागली होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट? 25 जुलैला. 25 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती. नंतर 26, 27, 28 हे 3 दिवसात आपल्याला ग्रीव्हन्स म्हणजे करेक्शन करण्यासाठी टाइम दिला होता. सो आज तुमची लागणार आहे 30 तारखेला फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर सीट मॅट्रिक्स. तो पण आजच लागणार आहे, त्याला थोडासा टाइम लागू शकतो. सो आज किती वाजता लागेल फायनल मेरिट लिस्ट, तर त्याचा काही टाइम फिक्स नाही, बट जनरली 6 नंतर, इव्हिनिंग 6 नंतर अपडेट होत असते. कधी कधी थोडासा उशीर पण होऊ शकतो त्याला, बट त्याच्या जर आधी आला तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की लगेच लिंक येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर नक्की जॉईन करा, तुम्हाला लगेच अपडेट भेटून जाईल. आता बघा, ह्यानंतर इम्पॉर्टंट आहे जो ऑप्शन फॉर्म आहे कॅपराउंड 1चा, तो आहे आपल्याला 3 दिवसात फिल करायचा आहे. 31ला, 1ला आणि 2ला. या 3 दिवसामध्ये आपण कधी ऑप्शन फॉर्म फिल करतो. ऑप्शन फॉर्म भरताना चुकूनही मोबाईलवर भरू नका. एकतर लॅपटॉपवर फिल करा किंवा कॅफेमध्ये जाऊन करा किंवा वेबसाईट सेंटरला जाऊन करा. ज्या ठिकाणी पण जातात त्या ठिकाणी तुमची प्रॉपरली कॉलेज लिस्ट आधीच रेडी करून ठेवा. कॉलेज नेम, ब्रांच आणि कॉलेजचा कोड. कॉलेजचा कोड खूप इम्पॉर्टंट राहतो, कारण की सेम नावाचे भरपूर सारे कॉलेजेस असतात. जसं की सिंहगडचे 5-6 कॉलेज आहेत. सो त्यामुळं कन्फ्युजन होतं फायनल टाइमला ज्यावेळेस लिस्ट आपण बनवत असतो. त्यामुळं आधी तुम्हाला कोड सहित आणि ऍड्रेस पण ठेवलं तर आणखीनच बेटर आहे. ठीक आहे, कारण की सिंहगड कुसगाव म्हणजे लोणावळा असतं, सिंहगड वडगाव वेगळा आहे, सिंहगड नरे वेगळा आहे, सिंहगड कोंडवा वेगळा आहे, RMD सिंहगड वारजे वेगळा आहे. त्यामुळे त्याचा तुम्हाला प्रॉपरली कोड ऍड्रेस प्रॉपरली ठेवा, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. नंतर लिस्ट जी बनवताल तुम्ही ती प्रॉपरली बनवा. टॉपचे कॉलेज सुरुवातीला टाका. पहिला ऑप्शन असा टाका, जर तिथे नंबर लागला तर आपल्याला घ्यायला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आणि मॅक्सिमम कॉलेज टाका, कारण की तुमच्या ऑलरेडी सीट ह्या कमी असतात डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे. त्यामुळे पहिल्याच राऊंड मध्ये जर तुम्हाला नंबर लागला, कोणतंही कॉलेज भेटलं, तर तुमच्याकडे ऍटलिस्ट तो ऑप्शन राहणार की ते कॉलेज ते भेटले तिथे जाणार नाही तुमचं. आता त्यामुळं लिस्ट बनवताना ड्रीम कॉलेज, पहिले जे काही टॉपचे कॉलेज आहेत ते टाकायचे तुम्हाला, टाका बिंदास. त्यानंतर टार्गेटेड कॉलेज म्हणजे तुमच्या मार्कनुसार कोणते कॉलेज भेटतील, आणि त्यानंतर सेफ कॉलेज. तुम्हाला जेवढे मार्क आहेत त्यापेक्षा थोडे 2-3% कमी असलेली कॉलेजेस सुद्धा लास्टला टाका. ठीक आहे. आणि ज्यांना खूपच कमी मार्क आहेत त्यांनी लास्टला मेकॅनिकल, सिव्हिल, ज्या ब्रांच कोर ब्रांचेस ज्यांना कमी ऍडमिशन ते पण टाका, कारण की तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये नंबर लागला पाहिजे. सो 31, 1 आणि 2. सो 31 तारखेला काय गडबड करू नका. जर तुमचं प्रॉपर सगळं झालेलं आहे, लिस्ट वगैरे बनवलेली सगळं रेडी आहे, ते 31ला आफ्टरनून नंतर भरा, किंवा मग 1 तारखेला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. जर तुम्ही FC सेंटरला कोणत्या कॉलेजमध्ये जाऊन जर फॉर्म भरत असतील किंवा कॅफेवर फॉर्म भरत असतील, तर फायनल सबमिशनच्या आधी, फायनल फॉर्म सबमिट करायच्या आधी प्रॉपरली पुन्हा एकदा सिक्वेन्स बघायची आहे. पहिला ऑप्शन कोणता आहे, दुसरा ऑप्शन कोणता आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की काही कॉलेजेसमध्ये मग त्यांच्या कॉलेजलाच प्रेफरन्स दिला जातो जास्त. ते पण कॉलेज चांगलं असू शकतं, बट तुम्हाला काय पाहिजे हा प्रेफरन्स फॉर्म आपला असतो, तर तुमच्या प्रेफरन्स नुसार भरा.
कॅफेमध्ये पण प्रॉपरली चेक करा फायनल सबमिट केल्यानंतर, कारण एकदा सबमिट झाल्यानंतर पुन्हा अनलॉक होत नाही, पुन्हा एडिट करता येत नाही. त्यामुळे प्रॉपरली हे करायचं आहे. आणि मोबाईलवर चुकूनही भरू नका. ठीक आहे. नंतर हे बघा, आता याचं 4 जुलैला तुमचा रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे. हा पण इव्हिनिंगलाच लागेल. आणि 4 जुलै नंतर तुम्हाला जे ऍडमिशन घ्यायचंय, वापस तुमच्याकडे 3 दिवस आहेत. 5 ऑगस्ट, सॉरी 4 जुलै बोललो मी. 4 ऑगस्टला तुमचा हा काय होणार आहे, पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागणार आहे. आणि तुम्हाला 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंतच आहे टाइम. त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असतं. जर तुम्हाला नंबर लागला तर त्यामध्ये पण आणखी ऑप्शन आहेत. आपण फ्रीज करू शकतो, बेटरमेंट करू शकतो. ते आपण पहिलं लिस्ट लागल्यानंतर बघूयात. ठीक आहे. आता तुम्हाला चेक कुठे करायचं बघा, तुम्ही जे मेरिट स्टेटसवर गेला तिथे मेरिट स्टेटसवर इथे सध्या प्रोव्हिजनल नाव आहे. तर प्रोव्हिजनलच्या खाली इथे फायनल मेरिट लिस्ट म्हणून ऑप्शन येईल. तर त्यावर तुम्ही क्लिक केलं, फायनल मेरिट लिस्टवर ज्यावेळेस ऑप्शन येईल, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आयडी टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ किंवा पासवर्ड जे काही विचारेल ते टाकायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तिथे फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा किती रँक आहे, काय आहे, कॅटेगरी सर्व काही दिसणार आहे. सो स्टेट येऊन 6 पर्यंत वेट करा. 6 नंतर पण टाइम लागू शकतो. जर आधी आलाच तर नक्कीच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय होईल, इम्पॉर्टंट अपडेट देता येईल किंवा लिंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. सो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. ज्यांची पण ब्रांच मेकॅनिकल सिव्हिल आहे त्यांच्यासाठी जेवढे पण तुमचे कोर्स सब्जेक्ट सेकंडरीचे सर्व सब्जेक्टचे पेपर सोल्युशन आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल असतात. युट्यूब चॅनलवर अपडेट होत असतात. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांना पण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 ची रिक्वायरमेंट असणार तुम्ही पण कॉन्टॅक्ट करा. लवकरच आपले लाईव्ह आणि ऑफलाईन, ऑनलाईन आणि ऑफलाईन, लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कोर्सेस स्टार्ट होणार आहे. ऑल द बेस्ट.